आणि राजकीय शोलेला सुरुवात करण्यापूर्वी एक मोठी अपडेट येते आहे। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबतची ही मोठी बातमी आहे। नोव्हेंबर 2024 पासूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि शरद पवार गटातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे एबीपी माझाला। मोदी शहांकडून मिळालेल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ग्रीन सिग्नल, त्यामुळे मोदी शहांनी देखील या विलीनीकरणाला सहमती दिली होती असं कळतंय। ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर 16 जानेवारी 2026 पासून विलीनीकरणासाठी बैठका सुरू झाल्या होत्या। अजित पवारांना पक्ष चालवताना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची मदत होत नव्हती असाही दावा करण्यात येतोय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, ज्या प्रकारच्या शक्यता आणि जी काही इनसाइड स्टोरी समोर येतात एकामागून एक, त्याचाच हा पुढचा धागा जोडणारी ही बातमी म्हणावी लागेल। काय नेमके अपडेट्स मिळालेत या घटनेतून? या सगळ्यामध्ये एक महत्वाची बातमी येते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून, शरद पवार पक्षाच्या, की त्यातून आपल्याला कळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही ग्रीन सिग्नल आला होता आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलून घ्या असं सांगितलं होतं। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की मी पुन्हा वरती बोलून खाली सांगतो, मग परत वरती बोलणं झालं आणि त्यानंतर मग त्या फडणवीसांनी असं म्हटलं होतं की मला काही संघाच्या आणि पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। मात्र महानगरपालिका निवडणुकीनंतर जाहीर करा असं सांगितलं गेल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या चर्चा सुरू असताना अनेक गोष्टी, अनेक आखाडे हे त्या पद्धतीने आखले गेले आणि त्यात केडर किंवा कार्यकर्ते यांनी बरंच सॅक्रिफाईस केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा। आणि त्यामुळे आता अचानक जेव्हा दावा फेटाळला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तेव्हा शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे 8-9 महिन्यापासून सुरू होतं त्यामध्ये जर अशा प्रकारे अचानक दावा फेटाळला गेला तर दरम्यानच्या काळात जे नुकसान सहन केलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून त्यांनी, त्या सगळ्या नुकसानाबाबतही त्यांना या सगळ्यात वाटते। परंतु याबाबतचे पुरावे हे शरदचंद्र पवारांच्या पक्षाकडे आहेत आणि योग्य वेळी ते पुरावेही बाहेर येऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते। निश्चितपणे अतिशय महत्त्वाची आणि मोठी ही घटना आहे। विशेषतः मोदी आणि शहांचा अशा प्रकारच्या मर्जरला ग्रीन सिग्नल होता अशी माहिती मिळते आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।